नाशिकचा बलात्कारी भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरणानं आधीच नाशिक जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच नाशिक जिल्ह्यात एमएनसी कंपनीत होत असलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे। नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणी आणि महिलांना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण, विनयभंग आणि धर्मांतर करण्याचा एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आलाय आणि नाशिक पोलिसांनी ऑपरेशन अंडरकव्हर राबवत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला। नाशिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा नेमका कसा छडा लावला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बेरोजगार तरुणींना आकर्षक पगाराचं आमिष दाखवून या एमएनसी कंपनीमध्ये नोकरीला ठेवलं जात होतं। कॉल सेंटर प्रमाणे काम करून घेताना टीम लीडरच्या माध्यमातून या तरुणींवर विशेष पाळत ठेवली जात होती। त्याचबरोबर या तरुणीच्या इंटरव्ह्यू फॉर्मवरील असलेल्या डिटेल्सवरून त्यांच्यावर पाळत ठेवली जात होती। त्यांचा विश्वास संपादन केला जात होता आणि विश्वास संपादन केल्यानंतर विशिष्ट विचारधारेच्या नराधमांकडून तरुणींचा मानसिक छळ, विनयभंग आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं जात होतं। या शोषणामागचा एक मुख्य उद्देश होता ते म्हणजे या तरुणींचं धर्मांतर करणं, असं पोलीस तपासामधून उघड झालंय। या छळाला कंटाळलेल्या एका धाडसी तरुणीनं थेट पोलीस आयुक्तांकडे दाद मागितली। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 जणांची एक विशेष टीम तयार करण्यात आली। या महिला पोलिसांनी स्वतःची ओळख लपवून ऑपरेशन अंडरकव्हर राबवत या कंपनीत नोकरी मिळवली। 8 दिवस त्यांनी तिथं काम शिकलं आणि आरोपी कशा प्रकारे मीटिंग मध्ये मुलींवर दबाव टाकतात, त्यांचं शोषण करतात याचे ठोस तांत्रिक पुरावे गोळा केले। त्यावेळी महिला पोलिसांना ही आरोपी मुलींचा विनयभंग करत असल्याचं लक्षात आलं। पुराव्यांची साखळी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकून 6 जणांना बेड्या ठोकल्या। एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। यात 8 महिलांनी लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नाबाबत एका पुरुषानं धर्मांतरासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली। 6 अविवाहित तरुणी आणि 2 विवाहित महिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पीडित तरुणींनी या प्रकरणाबाबत कंपनीच्या एचआर विभागाला वेळोवेळी कल्पना दिली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। या प्रकरणी कंपनीच्या एचआर अश्विनी चैनानी हिला पुण्यातून ताब्यात घेऊन तिची 4 तास कसून चौकशी करण्यात आली। या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी विशेष पथकानं पुरावे गोळा केले आणि या प्रकरणात आरोपींचे मोबाईल जप्त केले असून तांत्रिक तपासातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत। या प्रकरणातील तौसिफ अत्तर, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख आणि आसिफ अन्सारी या 5 संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। तर या प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेल्या मॅनेजर अश्विनी चैनानी हिला 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। चैनानीला पुण्यातून ताब्यात घेतल्यानंतर आज न्यायालयामध्ये तिला हजर करण्यात आले होतं। संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी मार्फत केला जातोय। आतापर्यंत 9 गुन्ह्यांची नोंद झाली असून तपास यंत्रणा विविध बाजूंनी चौकशी करतायत। आणखी काय धक्कादायक माहिती यामध्ये पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। याच दरम्यान अश्विनी चैनानी हिला 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानं तिच्याकडून अधिक महत्त्वाची माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच न्यायालयीन कोठडीत असलेल्या 5 आरोपींना विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू झाली आहे। या प्रकरणामुळे राज्यभरामध्ये सध्या एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातून पुढे कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आम्ही या सर्व बातमींचा जो आहे तो पाठपुरावा करणार आहोत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।